पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे काय शर्ट आहे। कशासाठी? कोणासाठी ते विचार। तुझ्यासाठी आहे का? हे काय आहे पट्या? रफू केलेला शर्ट। आओ बरं झालं तुम्ही आलात, चला जेवूया। तू विषय बदलू नकोस। आओ मी विषय बदलत नाहीये, मला खूप भूक लागली आहे। नाही सांग आधी। काही नाही मिस अनामिका, सगळ्यांसाठी इतकं करणारा माणूस तू कित्येक वेळा माझ्या डोक्यावरचं फाटलेलं आभाळ रफू केलंस तू। तुझ्यावर अशी वेळ यावी? आओ वेळ वगैरे काही आलेलं नाहीये। काय ते काही नाही, तू आधी जाऊन शर्ट बदलून ये, त्याशिवाय जेवायचं नाही। पट्या जा लवकर। करपलेली फोडणीची पोळी। वल्ली कधी सुधारणार तू? सचिन खरं सांगते, असं जेवण असलं ना मी शार्प 1 वाजता लंच करेन। मी अजिबात लेट लंच करणार नाही। कमाल आहे। माझी मावशी काय म्हणते माहितीये का, जेवण ना काय वेळेत केलं पाहिजे आणि मन लावून केलं पाहिजे, तरच अंगी लागतं। बरोबर आहे। शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतो? पोटासाठीच करतो ना। काही म्हण, मावशी मस्त कुकिंग करते। काय भाजी बनवलात, आणि तुझी बायको पण किती सॉफ्ट आहे चपाती। पोळ्या पण खरं तर मावशीनेच केल्यात। ओके, म्हणजे भाजी मावशीने, पोळ्या मावशीने, मग तुझी बायको काय बनवते? नाही तिला एवढी आवड नाही स्वयंपाकाची। हो, मग कसली आवड आहे तिला? म्हणजे काहीतरी असेल ना सचिन, काहीतरी असेल ना। म्हणजे ती जॉब करत नाही, कुकिंग करत नाही, काहीतरी हॉबी असेल, सिंगिंग, पेंटिंग किंवा स्मॉल बिझनेस करत असेल। नाही, ती घरातलं थोडंफार काम करते बस, बाकी असंच। सचिन, तुझ्या बायकोला वाटतं की तू खूप पैसे कमवून घरी आणला पाहिजे, म्हणजे संसारातलं सगळं काही तूच केलं पाहिजे का? असं नाही मॅडम, प्रत्येकच बायकोला वाटतं ना की आपल्या नवऱ्याला भरपूर पगार असावा, तसंच आहे। करेक्ट आहे सचिन। हे बघ, एकतर ते जॉब करतात किंवा ते कुकिंग करतात, नवऱ्याला टिफिन देतात किंवा काहीतरी हॉबी परस्यू करतात, पण काहीतरी करतात सचिन। हे बघ, वाईट वाटून घेऊ नको। मला असं वाटतं संसारमध्ये सगळं काही हाफ असायला पाहिजे, दोघांनी मिळून केलं पाहिजे। मग ते जॉब असू द्या किंवा कुकिंग असू द्या, एकमेकांसाठी केलं पाहिजे आणि एकमेकांसोबत केलं पाहिजे। पण इथे एक असा पार्टनर आहे जो डिमांड करतो आणि दुसरा पार्टनर फक्त देत राहणार आहे, हे तर चुकीचं आहे ना रे? नाही मॅडम, मी ना इकडे जॉब करण्याच्या आधी अनेक वर्ष जॉबच नव्हता माझ्याकडे, तेव्हा सगळे अपमान, सगळे टोमणे वल्लीनी सहन केलेत ना। इतकी वर्ष बेरोजगार असून पण सोडलं नाही तिने मला। ते तिने चांगलंच केलंय सचिन, आणि मी तिला चुकीचं नाही म्हणत आहे, प्लीज समजून घे। मी म्हणते काहीतरी केलं पाहिजे, ते निदान टिफिन का न असो पण केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे बस। इतके तुटक वागणार आहेस का ग? विश्वासघात करण्यापेक्षा तुटक वागणंच बरं आहे नाही का? अगं त्यांची सोयरीक तुटली असेल, पण आपण तर मैत्रिणी आहोत ना। मैत्रिणी? माझी तुझ्याशी ओळख आहे मला पटतच नाही। आपण ओळखतो का एकमेकींना? नाही म्हणजे मला जी रमा माहिती आहे ती अशी नव्हती लपाछपी करून, खोटं बोलून तिची सून आमच्या गळ्यात मारणारी। त्यामुळे मला नाही वाटत मी तुला ओळखते।
तुझा राग मी समजू शकते, पण जरा ऐकून घेशील? काय काय ऐकून घेऊ? अनामिका घर सोडून जाताना आम्हाला खूप काय ऐकवून गेली. आम्हाला अगदी आयुष्यभर पुरेल एवढं. म्हणजे आमचा जुनाटवाडा, कोंदटवाडा, आम्ही बुरसटलेल्या विचारांची माणसं, घरात खूप कोंबलेली माणसं, सगळं ऐकून घेतलं आम्ही. नाईलाजाने म्हणावं लागलं ग तिला तसं. त्यात कसला आलाय नाईलाज? तू जरा बसतेस का इथे थोडा वेळ माझ्याजवळ? हे बघ बाई, तुझ्याबरोबर जितका वेळ घालवला ना तेवढा बास. आता आणखीन तुझ्याबरोबर वेळ घालवायची माझी इच्छा नाही. तू आणि तुझी सून तुम्हाला जे काय करायचं आहे, गोंधळ घालायचा आहे तो घाला. आम्हाला त्या तोडू नका म्हणजे झालं. अगं पण तू किती मजा आहे ना मॅडम आपल्या फील्डमध्ये. खूप. इथे एवढे वेगवेगळे कस्टमर्स येतात ना, आणि जेव्हा ते ट्रिपमध्ये जातात एवढं धमाल करतात. इन जनरली त्यांना तू बघितलं ना, पुण्यात ते वेगळे असतात, पण ट्रिपला गेले तर ते कोणतरी वेगळेच होतात. सुट्टीच्या मूडचा परिणाम असणार ना मॅडम. काय ना सचिन, आपण जेव्हा ट्रिपला जातो ना आपला मूड रिलॅक्स होतो, तर त्यांचं जे खरं पर्सनॅलिटी आहे ना ते बाहेर येतं, बाकी काय नाही. सॉरी, फोन बायकोच आहे. हॅलो, आठवण येते का माझी? वल्ली. अरे त्या दिवशी तू म्हणत होतास ना मी प्रेमाने बोलत नाही तुझ्याशी, रुसून बसला होतास. आता मी प्रेमाने बोलते तर तू नुसतं वल्ली म्हणतोयस. तू ठरव आधी, मी प्रेमाने बोलायचं का नाही? हो बोलायचं, पण घरात असताना ना. ऑफिसमध्ये की नाही मी आता. बरं ऐक, मी आज डबा केला होता तुझ्यासाठी. भाजी आवडली? हो छान झाली. रिया मॅडमला पण आवडली खूप. म्हणजे त्या तुझ्या बरोबर बसल्या डबा खायला? हो चालेल ना? हा चालेल ना, एवढं काय त्याच्यात. बरं ऐक, आता ते तुझ्या समोर आहेत ना. त्यांना फोन दे ना जरा. अजिबात नाही. तू काहीतरी वेडवाकडं बोलशील त्यांना, अजिबात देणार नाही. अरे नाही बोलणार मी काही. तुझ्याशी जशी प्रेमाने बोलते ना तशीच बोलेल. दे फोन. बोलायचं तुमचं. हॅलो हॅलो रिया मॅडम, मी वल्ली, सचिनची बायको. तुमच्या समोर जो सचिन उभा आहे त्याची बायको. तुम्ही चांदीची वाटी आणि चमचा दिला होतात ना घरी आला होता तेव्हा, आठवते का वल्ली? हो वल्ली, ओळखलं मी. बोल ना. नाही काही नाही, म्हणलं सहज जरा बोलावं तुमच्याशी. काय तुम्ही आता एवढी छान नोकरी दिली आहे माझ्या नवऱ्याला, जरा लक्ष असू द्या त्याच्यावर. येस येस, लक्ष असेल माझं. मला सांगा, डबा खाताना पण तुम्ही कामाबद्दलच बोलत असाल ना? एक्सक्यूज मी? नाही म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला अशी खूप कामं असतात ना, म्हणून मला असं वाटलं की डबा खाताना सुद्धा कामाबद्दलच बोलत असा. असो, जाऊ दे. बाय द वे, जेवण छान होता वल्ली, थँक्यू. आवडली का? ठीक आहे, द्या माझ्या नवऱ्याला, द्या जरा फोन. हो देते ना. डबा करायचा मी, सचिन बरोबर दात काढत डबा खाणार ही महामाया. हॅलो ऐक, मला सांग, मी जो तुला डबा करून देणार आहे यापुढे, तो तू खाणार आहेस का ही महामायाच खाणार आहे? ते काही नाही, आज तू मला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचंस. पिल्ली, अगं आत्ता नोकरी लागली ना मला, पगार तरी होऊ दे किमान.
तोपर्यंत तरी घरी करशील स्वयंपाक? न्यायचंय म्हणजे न्यायचंय. मावशी, मावशी, कोण आहे? अरे तू आहेस, ये ना, ये आत ये. ये ये ये. अगं बाई. ये. कशा आहात मावशी? अरे मी असू दे रे बाळा, ये ये, बस बस, ये ये ये, बस 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 बस. चहा घेणार ना? मी आल्याचा चहा करून आणते. अरे काय रे? मला ना चहा कॉफी मला असं काही नको. मला 2 मिनिटं माझ्यासोबत बसून बोला. काय झालं रे? तुझा चेहरा का असा पडलाय? काय झालं? मावशी, मावशी मला तुमच्या मदतीची गरज. अरे मग मोकळेपणानं सांग ना. मला ना असं वाऱ्यावर पडल्यासारखं झालं. एक उपकार कराल का माझ्या? अरे उपकाराची काय भाषा करतोस? हक्काने सांग. काय करू, काय मदत करू तुला, सांग. त्या दिवशी मी घरी आलो मावशी. आईच्या मायेनं मला खाऊ पिऊ घातला. आज तुझ्या ह्या लेकराच्या डोक्यावरचं छप्पर उडालंय. मला आसपास कुठे सुद्धा मला एक छोटस असलं तरी मला चालेल, मला घर मिळालं. म्हणजे माझी मानसिक अवस्था आता या क्षणाला नेमकी काय आहे मावशी, तुम्हाला नाही कळणार. अशा मला ना माणसांच्या प्रेमाचा ओलावा, तुझ्यासारख्या माणसाच्या प्रेमाचा ओलाव्याची मला खूप गरज आहे. मला इथे अवतीभोवती कुठे सुद्धा मला छोटस असलं तरी चालेल, मला फक्त प्लीज एक घर मिळवून दे. अरे आता भाड्याने राहायला जागा शोधायची म्हणजे मी म्हातारी कुठे रे धावपळ करणार? कसे बघ ना. आहे एक उपाय आहे, बघ तुला चालेल का? तुम्ही मला सांगितलं, मला पटलं नाही असं होणार नाही. मला फक्त सांगा. नाही रे, कसं आहे तुझं राहणीमान तसं टापटीप आहे, म्हणून मला शंका आहे की मी ना वाड्यात एक खोली भाड्याने राहायला देते. तुला चालेल का? मावशी, हे तुमचे उपकार मी कसे म्हणजे? असं नाही, पण म्हणजे कसं अरे, आमचा हा वाडा जुना आहे. इकडे ना तुमच्या नवीन त्या सोयी सुविधा ते काय सगळं इकडे नाही आहे. चालेल तुला? चालेल. मला ना आता असं डोक्यावरचं ओझ जरा हलकं झाल्यासारखं वाटतंय. हा ना, मग बस, चहा घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. बस आलेच मी चहा घ्या. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा मैं तेरे घर के सामने. हे बघ, आता हे घर आपलंच आहे असं समज. दुनिया बसाऊंगा मैं
तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा मैं तेरे घर के सामने. बनव बनव. उत्तम. ए मावशी, आता आता नाही का इथे मला चहा देताना काय म्हणाला? अरे मी म्हटलं आता हे घर तुझंच आहे असं समज. नाही नाही, हे असं नुसतं म्हणून नाही उपयोगाचं. मग कसं आहे, हे माया, प्रेम, लोभ ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ग, पण व्यवहार व्यवहाराच्या जागेवर असायला हवा आहे. हे ऍग्रीमेंट आहे. ओके, इथे एक सही करायची आणि याच्या खाली एक सही करायची. सही? अरे पण इथे प्रत्येक जण येतो राहतो, विश्वासाने राहतात. माझ्याकडे तर जेवायला ही अशी कॉलेज मधली नोकरी करणारी आहे, एवढी एवढीशी पोरं येतात. मी नाही कोणाकडनं अशा सह्या बिया घेत. अरे पण मावशी, आजकालच्या काळामध्ये लोकांवरती भरोसा करणं चुकीचं आहे ग. म्हणजे समजा उद्या मी काय तुझ्या बरोबर केलं तर? तू कशाला काय करशील? आईसारखाच मानतोस ना तू मला. पण मावशी, उद्या जर मला कोणी घराच्या बाहेर काढलं तर मग? अरे कोण कशाला कोणाला घराबाहेर काढेल? काहीतरी उगीच बोलू नको. नाही नको, पण करा ना, सही करा. उगीच हट्टाला पेटू नकोस रे बाबा. मावशी तसं नाही. बर बर करते मी सही. कुठे? अगं बाई. असू दे. कुंदा रानडे. इथे अजून एक खाली आहे. कुठे? इथे. कुंदा रानडे. झालं? घे. एक विचारू का रे? बिनधास्त. नाही म्हणजे तसं तुझं राहणीमान एकदम टापटीप असतं. मग तू असं सारखं म्हणजे मला जेवायला दे किंवा राहायला भाड्याने घर दे वगैरे असं का म्हणतोस रे? म्हणजे तुझं राहतं घर कुठे आहे? कुठे राहतोस? विश्वासापोटी गमावून बसलोय घर माझं. म्हणजे माझ्या बायकोला मी आवडेनसं झालोय आता. वेगळ्याच कुठल्या तरी पुरुषाच्या प्रेमात पडली ती. मला घराच्या बाहेर काढलं, माझं सगळं सामान फेकून दिलं घराबाहेर. अगं बाई, ही कसली दुर्बुद्धी. त्याच्याबरोबरच संसार थाटायचं म्हणते. मला ना आजकालच्या पोरांचं काही कळेनासच झालंय. म्हणजे यांची ना तडजोड करायची तयारीच नसते. आज वाटलं लग्न केलं, संसार मांडला, उद्या वाटलं संसार मोडला. हे असं असतं का? लग्न म्हणजे कसं एक व्रत असतं. एकदा हाती घेतलं ना मग ते पूर्णपणे निभावायला नको. हे तिला कळत नाही ना मावशी. चूक तिने केली आहे ना, मग तू कशाला त्रास करून घेतोस? तू एकदा तिला चांगली जाणीव करून दे. संसार असा तसा मोडायचा नसतो. ही गोष्ट तिला कळत नाही ना. बरं चल, उठ, मी तुला तुझी खोली दाखवते. ये 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 बाळा. ये. थांब जरा, मी लाईट लावते. इथे अगोदर कोणी राहत होतं का मावशी? इथे नियम वगैरे असे काही नाही. अगदी घरच्यासारखं राहायचं. अरे असं काही नाही मावशी. खोली जस्ट रिकामी झाली असं वाटतंय म्हणून मी विचारलं, बाकी नाही काय. राहिली होती एक स्वार्थी मुलगी, आशेला लावणारी. गेली हे बरंच झालं. तू खोली बघून घे, आलीस मी.